नांदेडच्या माहूर तालुक्यातील रुई गावातील देशमुख कुटुंबातील सख्या चुलत भावाची दोघा भावांनी मिळून हत्या केली होती। 8 ऑगस्ट रोजी झालेल्या या हत्याकांडातील एका आरोपीला त्याच वेळी अटक केले होते, मात्र दुसरा आरोपी हा तेव्हापासून फरार झाला होता। अखेर माहूर पोलिसांनी या फरार आरोपीला आज तेलंगणा राज्यातून अटक केली आहे। नांदेडच्या ग्रामीण पोलिसांनी रेतीची चोरी करणारे 2 टेम्पो जप्त केले आहेत। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी जवळपास 5.25 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। ग्रामीण पोलीस सातत्याने अवैध धंद्याच्या विरोधात कारवाई करताना दिसत आहेत। नांदेडच्या मेंढका शिवारात काल दुपारी जितेंद्र पानपट्टे हा कालव्यात पडला होता। त्याचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम राबवली, मात्र आज जितेंद्र हे मृत अवस्थेत आढळून आले। उमरी शिवारातील शिंदी गावाजवळील त्यांचा मृतदेह पाईपला अडकल्याने आढळून आलाय। पाण्याचा प्रवाह अधिकचा असल्याने जितेंद्रला वाचवण्यात यश आले नाही। नांदेडमध्ये पोलीस दलाच्या वतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला युवकांनी गर्दी केली आहे। जवळपास 100हून अधिक कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत। या खासगी कंपन्यात युवकांना थेट नोकरी देण्यात येत आहे। या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन खासदार अजित गोपछडे यांच्या हस्ते करण्यात आले, तर यावेळी आमदार हेमंत पाटील, बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते